विलासराव असते तर काँग्रेस पक्षाची एवढी वाताहत झाली नसती असं मोठं विधान काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी केले। यावर भाजप नेते संभाजी पाटील निलंगेकर यांनी प्रत्युत्तर दिले। अमित देशमुखांचं म्हणणं बरोबर आहे, मात्र सध्या अमित देशमुख आहेत म्हणूनच इथे काँग्रेसची ही अवस्था असून म्हणूनच चाकूरकरांचा आमच्या पक्षात प्रवेश झाला असा टोला देखील त्यांनी लगावला। संभाजी पाटील निलंगेकर माजी मंत्री भाजप नेते आपल्या सोबत आहेत। भैया, लातूर लोकसभा जर एकंदरीत बघितलं तर मागच्या 2 वेळा तर जिंकलोच आपण, ह्यावेळेस उमेदवार बदललाय। आम्ही अमित देशमुखांना देखील सकाळी भेटलो होतो, त्यांनी थेटपणे असा दावा केलाय की जी लोक गेली आहेत ती फक्त लोक गेली आहेत, कार्यकर्ता आणि हे तो सगळा तो असाच इथं राहिलाय, फक्त माणसं घेऊन काय होणार नाही, कार्यकर्ता आमच्या सोबतच आहे। ह्यापूर्वी पण सर्वात म्हणजे 2009 पासून 14 पासून कार्यकर्ता हालायला लागला, हा सरकला त्यांच्यापासून, आणि कार्यकर्ता सरकल्यानंतर नेतृत्वाच्याही लक्षात आलं की इथं कार्यकर्ते शिल्लक राहिले नाहीत, म्हणून हे सर्वजण भारतीय जनता पार्टीमध्ये आले। कार्यकर्ता हा त्यांच्या काँग्रेसला 2014लाच सोडचिठ्ठी दिलेला आहे, आणि लातूरमधल्या सर्व स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत हे सर्व भारतीय जनता पार्टीकडे, हे फक्त आणि फक्त कार्यकर्त्याच्या बळावर आहे। न्यूज 18 लोकमतशीच बोलताना त्यांनी हा देखील दावा केला की विलासराव असते तर एवढी फुटाफूट झाली नसती, पक्षांतर झाले आणि खास करून ते भाजपमध्येच खूप झाले, त्याच्यावर देखील त्यांनी बोट ठेवलं की जर ते असतं असं झालं नसतं। पटतंय तुम्हाला? निश्चितपणे मी खूप दिवसानंतर ज्या मला आमचे मित्र अमित देशमुख यांचं म्हणणं पटायला लागले की विलासराव देशमुख साहेब असते तर असं झालं नसतं, ह्या गोष्टीला माझी संमती आहे। ते नाही आहेत आणि अमित देशमुख आहेत म्हणून चाकूरकर कुटुंबांना सोडून जावं लागलं, हे मला आवर्जून सांगायचं आहे। रमेश राऊल झोरी, न्यूज 18 लोकमत, लातूर।